नमस्कार, तरुण भारत ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। तर आपण पाहू शकता, मी आता सध्या आहे सांगलीतील हरिपूर या ठिकाणी। सांगली जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता वारणा आणि कृष्णा नदीवर दिसू लागला आहे। चांदोली धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून हरिपूर येथील नदीचे पात्र सोडले आहे। त्यामुळे नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरले असून भातासह इतर पिके पाण्याखाली गेली आहेत। हरिपूर येथे वारणा आणि कृष्णा नदीचा संगम होत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले असून शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण आहे। दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे। वाढ झालेल्या पाण्यामुळे सांगलवाडी आणि म्हैसाळ हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत। तसेच वारणा नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत। कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जर असं सतत पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली।